एका गावात एक व्यापारी राहायचा. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. एकदा त्याच्यावर खूप मोठे कर्ज झाले. ज्याच्याकडून त्याने कर्ज घेतले होते तोही त्याच गावातील एक अत्यंत नीच आणि दुष्ट माणूस होता. व्यापारी ते कर्ज फेडू शकत नव्हता, म्हणून त्या माणसाने संपूर्ण गावाला एकत्र बोलवले आणि थेट व्यापाऱ्याच्या घरी गेला. त्याने व्यापाऱ्याला सांगितले, जर तू माझे कर्ज फेडू शकत नाहीस तर तुझ्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दे. हे ऐकूनही व्यापारी काहीच बोलला नाही, कारण तो अगदीच लाचार झाला होता. हे सगळे व्यापाऱ्याच्या घरी बसलेली त्याची मुलगी ऐकत होती. थोड्या वेळानंतर त्या माणसाने गावकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला सांगितले, ठीक आहे, मी एका पिशवीत एक पांढरा दगड आणि एक काळा दगड टाकतो आणि या व्यापाऱ्याच्या मुलीने त्या पिशवीतून एक दगड काढावा लागेल. जर तिने पांढरा दगड काढला तर मी कर्ज माफ करून टाकीन आणि तिच्याशी लग्नही करणार नाही. पण जर काळा दगड निघाला तर कर्ज माफ होईल, पण तिला माझ्याशी लग्न करावे लागेल. व्यापाऱ्याची मुलगी या गोष्टीसाठी तयार झाली आणि गावकरीही राजी झाले. त्या माणसाने सगळ्यांसमोर पिशवीत 2 दगड टाकले, पण मोठ्या चतुराईने त्याने दोन्ही दगड काळेच टाकले. व्यापाऱ्याच्या मुलीने पाहिलं, तिने स्पष्टपणे पाहिले की पिशवीतील दोन्ही दगड काळेच होते. आता ती विचारात पडली, ती जो कुठलाही दगड काढेल तो काळाच निघणार आणि जर काळा दगड निघाला तर कर्ज माफ होईल, पण तिला त्या दुष्ट माणसाशी लग्न करावे लागेल. आणि जर मी संपूर्ण गावाला हे सांगितले की या माणसाने पिशवीत दोन्ही काळे दगडच टाकले आहेत तर कर्जही माफ होणार नाही आणि हा माणूस आज नाही तर उद्या माझ्या बाबांशी नक्कीच सूड घेईल. मुलगी हेच विचार करत असताना तिला पिशवीतून दगड काढायला सांगितले गेले. तिने हळूच हात पिशवीत घातला, एक दगड बाहेर काढला आणि कोणालाही काहीही न सांगता तो दगड जमिनीवर टाकून दिला. तो दगड जमिनीवर पडताच बाकीच्या दगडांमध्ये मिसळून गेला. तेव्हा मुलीने सगळ्यांना विचारले, आता कसं कळणार की मी काढलेला दगड पांढरा होता की काळा? तिने पुढे सांगितले, पिशवीत अजून एक दगड आहे, तो बघा. जर तो पांढरा असेल तर मी काळा दगड टाकला होता आणि जर तो काळा असेल तर मी नक्कीच पांढरा दगड टाकला होता. आणि पिशवीत तर फक्त काळेच दगड होते. त्यामुळे गावकऱ्यांना समजले की मुलीने काढलेला दगड हा पांढराच असला पाहिजे. त्यामुळे व्यापाऱ्याचे कर्जही माफ झाले आणि त्याच्या मुलीला त्या दुष्ट माणसाशी लग्नही करावे लागले नाही. मित्रांनो, जीवनात अनेकदा माणूस लाचार होतो आणि त्याला परिस्थितीनुसारच वागावे लागते. या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते, जेव्हा तुम्ही लाचार व्हाल आणि तुमच्या मजबुरीचा कोणी फायदा घ्यायला पाहत असेल तेव्हा अगदीच निष्पाप बनू नका, तर तुमच्या बुद्धीचा उपयोग करा. जितके निष्पाप बनण्याचा प्रयत्न कराल तितकेच लोक तुम्हाला फसवतील. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांना शिव्या द्यायला सुरुवात करा, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही सागरासारखे बना, शांत राहा, पण समुद्राच्या खोलीसारखी ज्ञानसंपत्ती तुमच्या बुद्धीत साठवून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.